नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि पाणी शोधक मित्रमंडळींनो. आपण आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे बोरवेल ब्लास्टिंग याचा फायदा आहे की तोटा आहे ह्या विषयावरती आपण ह्या व्हिडिओमध्ये आज संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर हा बोरवेलमध्ये कॅमेरा सोडून आपल्याला ह्या बोरवेलची निरीक्षण करायचं आहे आणि आपण याचे निरीक्षण करत आहोत. इथपर्यंत थोडाफार अजून क्रेशिंग बाकी आहे. तर आपण आता क्रेशिंग संपल तर क्रेशिंग संपल्यानंतर खाली जमिनीत भूभागा म्हणजे जमिनीच्या भागामध्ये कशी कंडिशन असते ते आपल्याला या कॅमेऱ्यातून बघायला मिळणार आहे. तर बोलायचं म्हणलं तर कसं आहे माहिती आहे का, जे बोरवेल ब्लास्टिंग आहे तर हे कोणत्या बोरवेलमध्ये करायला पाहिजे. जो पूर्णपणे ड्राय गेलेला आहे किंवा मग तो एक 10-5 मिनटं चालतो अशा बोरवेलमध्ये कॅमेऱ्याने चेक करून ब्लास्टिंग केलेलं योग्य आहे. किंवा 1-1.25 इंचीपर्यंत चालणारा बोरवेल आहे त्याच्यात ब्लास्टिंग केलं तर ते एक योग्य आहे. पण एखाद्या बोरवेलला चांगलं पाणी लागलेलं आहे तर त्याच्याला ब्लास्टिंग करणं हे खूप चुकीचं आहे. कारण ब्लास्टिंग करणं हे योग्य आहे, पण त्याचे दुष्परिणाम पण होऊ शकतात. कधी चांगले चालू बोरवेलसुद्धा बंद पडू शकतात. त्याचं कारण तुम्हाला मी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला तुमच्या लक्षात येऊन जाईल नेमकं बोरवेल ब्लास्टिंगमुळे नुकसान पण काय होते. तर कसं आहे, आता बघा इथं तुम्हाला पाणी लागलेलं दिसत आहे, तिथं मोजकं पाणी आहे, तर इथं तुम्ही अशा ठिकाणी इथं ब्लास्ट करू शकता. पण ब्लास्ट करताना जे ब्लास्टिंग करणारे व्यक्ती असतात त्यांना माहिती असते की किती तोटे फोडल्यानंतर जे दारूगोळा असतो तो फोडल्यानंतर तर किती फुटू शकतं. याचा ज्यांना अनुभवी माणूस आहे त्याच्याकडनंच ते करून घ्यायला पाहिजे. कारण काय होतं, जर जास्त तोटे वगैरे लावले तर बोर बुजण्याचे पण चान्स जास्त असतात. तर होईपर्यंत अशा बोरवेललाच म्हणजे ब्लास्टिंग करा की तो बोरवेल कामातून गेलेला आहे, पण त्याला काहीतरी नॉर्मल पाणी एक अर्धा इंचीपेक्षा काही कमी जास्त पाणी त्याला आहे, अशा बोरवेलला ब्लास्टिंग करणं काही चुकीचं नाही आहे. पण कसं आहे, जर एखादा 1.5-2 इंची पाणी चालू आहे आणि त्याला पण अजून त्याच्यापेक्षा जास्त पाणी यावं असं वाटत असेल आणि जर तुम्ही ब्लास्टिंग करत असाल तर ते कधी चुकीचं ठरू शकतं. आता हाच बोरवेल मी पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे आणि त्याच्यानंतर याला मी कॉमेंट्री करत आहे. तर ह्या व्हिडिओच्या शेवटमध्ये अशी कंडिशन झालेली आहे, तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघत राहा. कारण ह्या बोरवेलला जवळपास 1.25 ते 1.5 इंचीच्या आसपास पाणी असावं असा अंदाज आहे. पण ह्या बोरवेलला ब्लास्टिंग केल्यामुळं तुम्हाला खाली दाखवतो मी, फक्त तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. कारण काय माहिती आहे का, ब्लास्टिंग केला तर तोटे किती लावायला पाहिजे हे फक्त त्या लोकांकडनंच माहिती भेटू शकते ज्याला तोटे फोडण्याचा अनुभव आहे त्यांना. जरा तुम्ही 1 किंवा 2 फोडायचे, तिथं जर तुम्ही 5-6 10 जर तोटे फोडायला लागले तर तिथं कधी असं होऊ शकतं तुमचा बोर पूर्णपणे बुजू शकतो. तुम्हाला मोटर सोडण्याला खूप अडचण येऊ शकते. तर तुम्ही बघत राहा बघा मित्रांनो. हा बोरवेल म्हणजे मला व्हिडिओ मिळालेला आहे हा, तर मी त्याचं पूर्ण निरीक्षण केलं आणि त्याच्यावरती म्हणलं आपण पण व्हिडिओ बनव. कारण कसं आहे, व्हिडिओ बनवला तर म्हणजे जे बोरवेलमध्ये ब्लास्टिंग करणार आहे तर त्याची काळजी ते नक्की घेतील. कारण बोरवेलमध्ये ब्लास्टिंग केल्यामुळं कधी नुकसान पण होते, कधी फायदा पण होतो. ते एका नाण्याच्या जशा 2 बाजू असतात तसं ही बोरवेल ब्लास्टिंगची सिस्टम आहे. जसं आपण वर कॉईन फेकला तर तो छापा पडेल का काटा पडेल हे आपण सांगू शकत नाही. पण काळजी आपण घेऊ शकतो. ब्लास्ट करायचं तर आपण काळजी घेऊ शकतो. किंवा जास्त पाणी असेल, समजा 2-1 इंची पाणी आहे तरी आपल्याला 4 इंचीची पाण्याची अपेक्षा आहे, तर तिथं कुठंतरी चुकतं. बघा या बोरवेलमधून वर जे पाक्या पडलेल्या आहे त्याचं पाणी जमिनीत खाली चाललेलं आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला मी खाली दाखवतो ह्या बोरवेलला ब्लास्ट केल्यामुळं काय फायदा झालेला आहे आणि काय नुकसान झाले आहे. तुम्हाला नुकसान झालेलं दाखवतो मी, कारण मी व्हिडिओ पूर्ण बघितलेला आहे. याच्यात नुकसान काय झालेलं तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे हा बोरवेल मला असं वाटतं जवळपास बराचसा खोल घेतलेला आहे. पण म्हणजे कसं आहे माहिती आहे का, जिथं याला ब्लास्टिंग केली होती तर तिथं ते फुटल्यामुळं किती नुकसान झालेले आहे तुम्ही फक्त तुमच्या डोळ्यांनी बघा. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही आता व्हिडिओ तुम्ही भरपूर बघितलेला आहे. मला असं वाटतं तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला चांगला वाटला असेल तर तुम्ही नक्की याला लाईक करून टाका. आणि आपलं हे भुजल दूत हे यूट्यूब चॅनल तुम्ही जर पहिल्यांदा बघत असाल तर याला तुम्ही सबस्क्राईब पण करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फक्त तुम्हाला मी शेवटच्या स्टेपला दाखवतो नेमकं ह्या बोरवेलचा फायदा किती झालेला आहे आणि नुकसान किती झालेलं आहे.
आणि मला तुम्ही व्हिडिओ पूर्ण संपल्यानंतर बघा, इथं पण एक पाकी पडलेली आहे आणि वरच्या पाकीतलं पाणी खाली चाललेलं आहे मित्रांनो. बघा तुम्हीच बघा फक्त. आणि कसं आहे बरं का, बोरवेल ब्लास्टिंग करणं म्हणजे हे फायद्याचं पण होऊ शकतं आणि तोट्याचं पण होऊ शकतं, हे तुम्ही लक्षात घ्या या गोष्टीचं. पण कधी-कधी असं म्हणायचं आहे मला, की जास्त पाणी म्हणजे जेवढं तुम्हाला 2 इंचीपर्यंत पाणी लागलेलं असलं, पावणे 2 इंची पाणी लागलेलं असेल, तर शक्यतो ब्लास्टिंग करूच नका. कारण तुम्हाला जर अर्धा इंचीपेक्षा कमी लागला असलं तर ब्लास्टिंग करायला काही अडचण नाही. बघा इथं पाकी पडलेली आहे. आणि आता यांना वाटलं की याच्यात ब्लास्टिंग करावं, याच्यात पाणी लागलंच होतं. पण मग यांनी काय केलं माहिती आहे का, ह्या बोरवेलमध्ये खाली ब्लास्टिंग केली. तर ते तिथं म्हणजे एवढी नुकसान झालेली आहे ह्या बोरवेलची. बघा आता इथं जवळ आलेलं आहे बघा. हा इथं आता ब्लास्टिंग केली मित्रांनो. तर इथं जास्त तोटे फोडल्यामुळं खाली बोरवेल खूप खोल आहे अजून. पण वरचं जे पाणी पडलेलं आहे ते खाली निघून चाललेलं आहे आणि इथं मोटर सोडता येत नाही आहे. तर मग अशी कधी-कधी अशी गोष्ट होती की मोटर न सोडल्यामुळं आपल्याला ब्लास्टिंगचा खर्च व्हायला. आता ह्या बोरवेलमध्ये जर मोटर सोडायची म्हणजे तर आता याला रिबोर करणं गरजेचं आहे. आता रिबोर करायला जवळपास अर्धा खर्च येतो. तर मग बघा तुम्ही, आता याला जवळपास 1.5 इंची पावणे 2 इंची पाणी होतं. ब्लास्टिंग नसतं केलं तरी बी फायदेशीरच राहिलं असतं. कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि मला पण माहिती व्हायला पाहिजे की बोरवेल ब्लास्टिंग करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. बघा इथपर्यंत आता तुम्हाला कॅमेऱ्यानं दाखवलेलं आहे. हे ब्लास्टिंग केल्यामुळे ही नुकसान झालेली मित्रांनो. कारण हे बोरवेल जास्त फुटल्या गेल्यामुळं इथं पूर्ण ब्लॉक झालेला आहे. खाली मोटर सोडू शकत नाही. तर मला तरी वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही याला आता लाईक तर करणार आहे, मला त्याची 100% गॅरंटी आहे. आणि चॅनलवर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.